नमस्कार मैत्रिणींनो, सरिता किचनमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। तर आज आपण येथे तांदळाची भाकरी कशा पद्धतीने बनवली जाते ते पाहणार आहोत। तर त्यासाठी आपल्याला तांदूळ लागेल। तांदूळ छोटा असू दे मोठा असू दे कोणताही चालेल। तर तो आपल्याला साफ करायचा आणि गिरणीमध्ये दळून आणायचा आहे। दळतानाच तो बारीक करून आणायला सांगायचा मैत्रिणींनो, म्हणजे त्या पद्धतीने आपल्याला तशी भाकरी बनवता येईल आणि चांगलीही येईल। तर त्यासाठी आपल्याला आता आपण गॅसवर तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे आणि आता मला इथे 3 लोकांसाठी भाकरी करायची आहे। 3 भाकरी करायच्या त्या अंदाजाप्रमाणे मी इथे पीठ घेतलेलं आहे। तसं 2 वाट्यांमध्ये हे 3 भाकऱ्या होऊन जातात। तसं त्या पद्धतीने तुम्ही घ्यायचं आहे। आता हे बघा, नॉर्मल पाणी घेतलंय मी, गरम पाणी नाही घेतलेलं आहे। ते डायरेक्टली त्या पिठामध्ये घालायचं आहे आणि थोडं थोडं करत पाणी, एकदम पण पाणी नाही ओतायचं आहे, नाहीतर पीठ पातळ होऊन जातं। त्यासाठी थोडं थोडं घेऊन त्याचं मेजरमेंट बघून तर ते मळावं लागतं। थोडं थोडं घेऊन तसं गोळा येईल तसं त्या पद्धतीने करावं लागतं। हे बघा मी घेते याच्यामध्ये, तसं तुम्ही घेत जा। तर त्या पद्धतीने हे चांगलं मळून घ्यायचं आहे। हे बघा अशा पद्धतीने त्याचा जोपर्यंत गोळा जमत नाही, सुरुवातीला एका हाताने पाणी घेत घेत पीठ मळायचं आहे, त्यानंतर दोन्ही हातांनी असं ह्या पद्धतीने हे करून मळायचं आहे ते, त्यानंतर त्याचा गोळा बनतोय। हे बघा अशा पद्धतीने आता याचा गोळा बनत चाललेला आहे। पीठ जर चांगलं मळलं तरच त्याची भाकरी छान टमटमीत अशी फुगून होते। हे बघा अशा पद्धतीने मी त्याचा गोळा बनवून घेतलेला आहे। आता त्यानंतर एक भाकरी करण्यासाठी छोटा गोळा घेते आणि बाकीचं पीठ मी साईडला ठेवून देते। हे बघा, हे आता एक भाकरीचं पीठ घेतलेलं आहे मी, आता बाकीच्या 2 भाकरींचं पीठ ते ठेवलेलं आहे साईडला। तर अशा पद्धतीने पुन्हा जर असं थोडंसं पाण्याचा हात घेऊन हे पीठ आपल्याला मळायचं आहे ह्या पद्धतीने। हे बघा असं जेवढं तुम्ही पीठ मळाल ना तशा पद्धतीने तुमची भाकरी अगदी छान पद्धतीने होणार आहे। त्यानंतर हे अशा पद्धतीने गोळा बनवून घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला थोडंसं पीठ घ्यायचं आहे आणि ते आपल्या परातीत किंवा ताटात पसरवायचं आहे अशा पद्धतीने, आणि त्याच्यावर गोळा ठेवून ते थोडंसं हाताला पीठ लावून ते आपण ह्या पद्धतीने भाकरी पुढं गोल सरकत न्यायची आहे। हे बघा हे अशा पद्धतीने सुरुवातीला मी थोडी छोटी होई तोपर्यंत एका हाताने हे केली, त्यानंतर दोन्ही हाताने त्याला आकार देत आहे। हे बघा ह्या अशा पद्धतीने तुम्हाला पण करायचं आहे। नाही कुठं तुटत नाही किंवा काही नाही, अगदी छान पीठ दळतानाच आपण व्यवस्थित सांगायचं की दळून व्यवस्थित द्या म्हणून, त्यानुसार आपलं दळणं व्यवस्थित असेल तर व्यवस्थित पीठ हे होतं, मळलं जातं आणि त्यानंतर भाकरीसुद्धा छान येतं। भरडं पीठ अजिबात काढून घेऊ नका, सोलापूर भागाला तशा पद्धतीनं आहे, त्यामुळे आपण आपलं पीठ बारीक करून द्या म्हणून सांगायचं। बारीक म्हणजे जास्त जेमतेम ते 0 पॉईंटवर नेत नाहीत, पण देतात त्या पद्धतीने करून, त्यांना सुरुवातीलाच बारीक करा म्हणायचं म्हणजे मग ते करून देतात। हे बघा अशा पद्धतीने मी आता करून झालेली आहे भाकरी। ती अशी खाली हात घालायचा आणि त्या पद्धतीने तव्यावर उलटी टाकायची आहे आणि मग उलटी टाकली तर 2 सेकंद थांबायचं आहे आणि त्यानंतर त्याला आपण पाणी लावून घ्यायचं आहे भाकरीला, आणि त्यानंतर सुद्धा 2 सेकंद थांबायचं आहे जेणेकरून भाकरीला हे होऊ दे। आणि हे बघा अशा पद्धतीने जराशी थोडं आपलं हे परातनं आहे, परातण्यानं थोडंफार इकडे तिकडं आपण हे करून घ्यायचे, उचलून घ्यायचे, म्हणजे जेणेकरून त्यातली हवा निघून जाईल अशा पद्धतीने। हे बघा मी आता हे करून घेतले, उचलून घेतलेले आहे, हवा त्यातली गेलेली आहे, मी चेक केले। आता हे बघा अशा पद्धतीने मी परतली भाकरी, हवा पूर्ण निघून गेली की भाकरी व्यवस्थित तुटत नाही किंवा मोडत नाही। आता हे बघा अशा पद्धतीने आता मी बघते खाली ती भाजली आहे का, व्यवस्थितरित्या तिला छानपैकी हे करा आणि कडेला साईडला असं तव्यामध्ये हे साचून ठेवू नका, नाहीतर मग ते भाकरीला चिकटून राहण्याची आणि भाकरी मोडण्याची हे चान्सेस असतात। त्यामुळं हे बघा अशा पद्धतीने बोटं जिथं भाजत नाही तिथं आपण बोटं लावून दाबून घ्यायचं आहे, म्हणजे त्यानुसार ती भाकरी भाजली जाते चांगल्या पद्धतीने। आणि मग खालून चांगली भाजली ना एका साईडहून उपडी टाकायची, ती परतवून टाकायची, परतवून टाकली की हे बघा भाकरी चांगली भाजली खालून ना, परतवून टाकली की ते आपोआपच फुगते भाकरी। ह्या अशा पद्धतीने हे बघा मी चांगल्या पद्धतीने हिला भाजून घेतलेली आहे। आता हे मी परतवून टाकले उलटी। हे बघा अशा पद्धतीने ही आपली भाकरी फुगली जाते। हे बघा
आणि थोडंसं कुठं जर हवा वगैरे गेली किंवा काय गेलं तर असं परातनं एका साईडला जिथून जाते तिथं धरलं तर आपली भाकरी आपोआपच फुगते बघा. या अशा पद्धतीनं खूप छान पद्धतीनं मी भाकरीचं तुम्हाला हे केलेलं आहे. त्या पद्धतीनं तुम्ही हे बघा, अशा पद्धतीने आपली भाकरी फुगली जाते. आणि छान आहे ही, अगदी भाकरी ही संध्याकाळपर्यंत मऊ राहते भाकरी, अगदी फुगली गेलेली भाकरी. हे बघा अशा पद्धतीने. आणि त्यानंतर हे अशा पद्धतीचं आपल्याला ताट घ्यायचं आहे, जेणेकरून भाकरीला पाणी खाली सुटू नये म्हणून वर अशी जाळी घ्यायची आहे. आजकाल बाजारात मिळतात अशा जाळ्या, त्यानुसार मग अशा जाळ्या घेतल्या की त्यांच्यातली वाफ निघून जाते आणि खाली भाकरीला पाणी पण सुटत नाही आहे. हे बघा अशा